बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। वाहनधारकांचा विरोध डावलून अखेर कागलजवळचा नवीन सीमा तपासणी नाका आजपासून सुरू झालाय। अदानी ग्रुपच्या माध्यमातून या नाक्याचं कामकाज बघितलं जातंय। हा सीमा तपासणी नाका सुरू करण्यास कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशननं तीव्र विरोध केलाय, पण आरटीओ विभागाच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करून आजपासून पोलीस बंदोबस्तात कागलजवळचा सीमा तपासणी नाका सुरू करण्यात आलाय। या सीमा तपासणी नाक्यावर प्रत्येक माल वाहतूक करणाऱ्या वाहनाचं वजन आणि मालाची तपासणी होणार आहे। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कागल इथला नवीन सीमा तपासणी नाका विविध कारणांनी वादात सापडलाय। या नाक्याच्या बांधकामाची रक्कम मिळाली नसल्यानं पुण्यातील बांधकाम व्यावसायिकानं न्यायालयात धाव घेऊन हा नाका सुरू करण्यास न्यायालयातून स्टे ऑर्डर आणली होती। दुसरीकडे कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनसह वाहनधारक संघटनांनी या नाक्याला तीव्र विरोध केलाय, तर नाक्याच्या कामात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा आंदोलनात सहभाग घेतला होता। तरीही शासन स्तरावर हा सीमा तपासणी नाका सुरू करण्याच्या हालचाली सुरूच होत्या। या नाक्याचं संपूर्ण कामकाज अदानी समूहाकडून केलं जाणार आहे। खासगीकरणाच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या या नाक्याला विरोध दर्शवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशननं आक्रमक भूमिका घेतली आहे। पण तरीही आज सकाळी 9 वाजल्यापासून कागल जवळचा हा सीमा तपासणी नाका पोलीस बंदोबस्तात सुरू झाला। कोल्हापूर परिवहन विभागाचे अधिकारी संजीव भोर, महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट कंपनीचे व्यवस्थापक संतोष कुमार, शैलेश शुक्ला, रितेश पाटील, निलेश भोसले यांच्या उपस्थितीत आज सकाळी 9 वाजता नाक्याचं कामकाज सुरू झालं। महाराष्ट्रातून कर्नाटकात आणि कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात येणारी वाहनं आता याच नाक्यातून पुढे जाणार आहेत। त्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला लहान, मध्यम आणि अवजड वाहनांसाठी प्रत्येकी 7 लेन बनवल्या आहेत, तर पहिल्या 3 लेन मोटरसायकल, रिक्षा आणि कार अशा वाहनांसाठी आहेत। 4 ते 10 लेनमध्ये संगणकीय वजनकाटा बसवण्यात आला असून मालवाहतूक करणारी सर्व वाहनं या काट्यावरून पुढे जाणार आहेत। दरम्यान हलक्या व्यावसायिक वाहनाकडून प्रत्येकी 10 रुपये, मध्यम व्यावसायिक वाहनाकडून 112 रुपये 10 पैसे आणि जड किंवा अतिजड व्यावसायिक वाहनाकडून 218 रुपये 30 पैसे कर आकारणी होणार आहे। या नाक्यावर प्रत्येक शिफ्टला 14 कर्मचाऱ्यांसह सुपरवायझर, व्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रत्येक मालवाहतूक वाहनाचं वजन करून त्यातील साहित्याची माहिती घेतली जाईल। त्यामुळे आजपासून या नाक्यावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या रांगा दिसत होत्या।